अध्यक्ष महोदय, आज सभागृहामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करताना मला अतिशय आनंद होतो आहे आणि अभिमान देखील वाटतोय। भारतीय क्रिकेट संघाने 2026च्या T20 विश्वचषक स्पर्धेत शानदार कामगिरी करत अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाचा पराभव केला आणि 96 धावांनी विजय मिळवला। या विजयासह भारताने तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला। 3 वेळा T20 विश्वचषक जिंकणारा पहिला देश हा आपला भारत झालेला आहे। तसंच सलग दुसऱ्यांदा T20 चषक जिंकणारा देखील पहिला देश आपला भारत झालेला आहे। जगातल्या सर्वात मोठ्या अशा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर जो अंतिम सामना झाला त्यात भारताने 20 षटकांमध्ये 5 बाद 255 धावांचा विक्रमी डोंगर हा त्या ठिकाणी उभा केला। T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातला आजपर्यंतचा हा सर्वाधिक स्कोर आहे, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि भारतीय गोलंदाजाने न्यूझीलंड संघाचा डाव मात्र 159 धावांमध्ये त्या ठिकाणी गुंडाळला। विशेषतः आमच्या फलंदाजांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली। संजू सॅमसन ज्यांनी गेले 3ही सामने भारताला विजयाकडे नेलं, त्यांनी 46 चेंडूत 89 धावा या ठिकाणी काढून संघाला भक्कम पाया दिला। अभिषेक शर्मा यांनी फास्टेस्ट 50 त्या ठिकाणी करत 21 चेंडूत 52 धावा त्या ठिकाणी काढल्या। ईशान किशन यांनी 25 चेंडूत 54 धावा या ठिकाणी काढल्या आणि एक अतिशय जलद अशा प्रकारचं अर्धशतक केलं। तिलक वर्मा यांनी देखील, शिवम दुबे यांनी देखील आपल्या संघाच्या धावसंख्येत महत्त्वाची भर पाडली। गोलंदाजांनीही अतिशय उत्तम योगदान दिलं। जसप्रीत बुमराह यांनी 4 बळी घेत निर्णायक अशा पद्धतीनं या ठिकाणी बॉलिंग केली आणि विशेषतः या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक इकॉनॉमिक बॉलर म्हणून त्यांनी कमीत कमी धावा देत भारतीय संघाला त्या ठिकाणी जिंकवलं। आपल्याला माहिती आहे मुंबईत झालेल्या सेमीफायनलमध्येही त्यांचाच ओव्हर हा निर्णायक ठरला आणि ज्यावेळी अटीतटीची वेळ होती त्यावेळी एक अतिशय चांगला ओव्हर टाकून त्यांनी ती संपूर्ण मॅच बदलण्याचं काम केलं। अक्षर पटेल यांनी देखील 3 बळी घेऊन त्या ठिकाणी संघाला भक्कम आधार दिला आणि म्हणून फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये भारतीय चमूने अत्यंत उत्तम अशा प्रकारचं काम केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं। आणि या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये एका मॅचचा अपवाद वगळता आपली टीम सर्व मॅचेस त्या ठिकाणी जिंकली आणि एक उत्तम कामगिरी आपल्या टीमनी केली। म्हणून आपल्या या विधानसभेच्या माध्यमातून भारतीय टीमचे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।